नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 15. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सेवा करावी गुरुराजयांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मने आठवावा. नेणो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णाने येरळा उभया वाहती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री आनंदमूर्ती चरित्र श्रवणे पावन झाले श्रोत्र. हीन पातक्यासही पवित्र करून ठेवले स्वामीने. पुढे निर्याण प्रकरण श्रवण करो विद्वज्जन. जया कथिता साधन परलोकीचे सरे हो. सांप्रदायिक मंडळीसी कित्येका लाविले भक्तीसी. जे का मुमुक्षु तयासी ज्ञान संपन्न पैकेले. मुक्तीचा जो शेल वाटा प्राप्त झाला तया सुबठा. निस्सिम गुरुभक्तीचा पेटा हो सरला निदानी. दुसरे आचरण याहून अधिक जया नावडे काही एक. गुरुभक्तीचा पायिक निशेष दोगण येला. स्वस्ती श्री नृप शालिवाहन शके 1618 जाण. धाता संवत्सराभिधान कार्तिक शुद्ध तुर्दशी. प्रातःकाळी करोनी स्नान श्रीपादुकांचे पूजन. करते समय ब्राह्मण सभा समीप बसले असे. त्या काळी एक द्विजवृद्ध पातला स्वामीचे सन्निध. पंचांग श्रवण सुबुद्ध स्वामी लागी करविले. आणिक बोलला श्रीमुनी ते वैकुंठ चतुर्दशी पुण्यतिथी ते. आज पातली असे येते परलोक गमनार्थ सुदीन हा. स्वामी वदले उत्तमासे अनुमोदन त्या शब्दास. नंतर त्या ब्राह्मणास नमस्कार पैकेला. आज्ञेरूप होईल ऐसे तयासी बोलले. तो ब्राह्मण तये वेळे उठून गेला तेथोनी. त्या काळी आनंदमूर्ती बोलले ब्राह्मण मंडळी प्रती. महाप्रयाण त्वरित गती आम्हा करणे प्राप्त असे. तुम्ही सर्व करोनी स्नान यावे नित्यकर्म सारोन. आमचे झालिया निर्याण ब्रह्मनाळा शवण्यावे. देह संस्कारा लागोनी वृंदावना सन्निधानी. त्वरे तेथे नेऊनी सार्थक करावे यथोक्त. ऐसे स्वामी वदता तेथे व्यग्र झाले सर्व चित्ते. ऐसे आज का बोलते झाले श्रेष्ठ गुरुभक्त. कोणी होते वृद्ध ते त्याही पुसिले श्रीमूर्ती ते. आजी ऐसे करून दुश्चित्त वार्ता वदता का महाराज. दुःशब्दाने आमच्या जीवा दुःख वाटते देवदेवा. श्रीमूर्ती गिरा वदले तेव्हा विप्रमंडळी कारणे. आता जो येऊन ब्राह्मण करविले पंचांग श्रवण. त्या समयीच सर्वत्रानी शब्द त्याचा परिशिला. आज्ञा केली मज लागून वैकुंठ चतुर्दशी शुभदिन. आजी करणे महाप्रयाण उक्त असे म्हणूनी. आज्ञा किमर्थ उल्लंघावी अवज्ञा शब्दाची का करावी. याहून विशेष पदवी काय असे पुढे हो. जन्म आला अचुंबित मरण पडले सहज त्यात. अथवा वर्षशत आज अथवा वर्षशत मरण दिवस सारखा. मग बोलती द्विज समुदाव ब्राह्मण म्हणजे काय देव. त्याच्या वचनी धरुणी भाव देह त्यागू म्हण तसा. मग बोलले महानुभाव ब्राह्मण नव्हे तो ब्रह्मदेव. असत्य जरी घेऊन यावे शोधून तया या वेळा. ऐसे ऐकून निघाले बहुविप्र शोधून पाती सर्व क्षेत्र. ब्राह्मणाचा तिळ मात्र शोधन लागे ते धवा. पुन्हा आले श्री सन्निध सांगती कोठे न लागे शोध. आता होता इतक्यामध्ये कोठे गेला नेणवे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आनंदमूर्तींचे हे चरित्र ऐकून श्रोत्यांचे कान तृप्त झाले. हीन आणि पातकी लोकांना आनंदमूर्तींनी पवित्र केले. आता निर्वाण प्रकरण श्रवण करूया.
हे श्रवण करताच परलोकीचे दैन्य सरते. त्यांनी सांप्रदायिक मंडळींना भक्तिमार्गाला लावले. ते मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे होते. त्यांना ज्ञानसंपन्न केले. मुक्तीचा गाभा शेलका वाटा त्यांच्या हाती दिला. अखेर निस्सीम गुरुभक्तीचे शेवटचे ठिकाण म्हणजे आनंदमूर्ती. त्याशिवाय काहीच त्यांना आवडत नव्हते. शालिवाहन शके 1618 धातनाम संवत्सर कार्तिक शुद्ध चतुर्दशी रोजी प्रातःकाळी स्नान करून श्री गुरुपादुकांचे पूजन करीत असताना समोर अनेक ब्राह्मण मेळा बसला होता. त्याचवेळी एक वृद्ध ब्राह्मण स्वामीच्या सन्निध आला आणि पंचांग वाचन केले. आणि तो ब्राह्मण आनंदमूर्तींना म्हणाला की वैकुंठ चतुर्दशी ही पुण्यतिथी आहे. आज आहे. परलोक गमनासाठी चांगला मुहूर्त आहे, चांगला दिवस आहे. मग त्या शब्दास अनुमोदन देताना उत्तम आहे असे स्वामी म्हणाले. नंतर त्या ब्राह्मणास नमस्कार केला आणि तुमच्या आज्ञेनुसार होईल असे सांगितले. मग तो ब्राह्मण तेथून उठून गेला. मग आनंदमूर्ती जमलेल्या मंडळींना म्हणाले की आम्हाला आता महाप्रयाण करावे लागेल, तर तुम्ही सर्वजण स्नान करून तुमचे नित्यकर्म आटोपून या. आमचे निर्वाण झाल्यावर आमचे शव ब्रह्मनाळास घेऊन जावे आणि गुरूंच्या म्हणजेच रघुनाथ स्वामींच्या वृंदावनाजवळ माझा अग्निसंस्कार करावा आणि माझ्या देहाचे सार्थक करावे असे स्वामी म्हटल्यावर सगळ्यांना खूप दुःख झाले. आणि गुरुभक्त आनंदमूर्ती आज असे का बोलत आहेत? त्यांच्या सर्वात जे वडील होते, श्रेष्ठ होते, वयाने वृद्ध होते, त्यांनी स्वामी आज आपण असे का बोलता? तुमच्या या बोलण्याने आम्हाला खूप दुःख होते आहे. त्यावर आनंदमूर्ती म्हणाले, आता एका ब्राह्मणाने तुमच्या समक्ष त्या वृद्ध ब्राह्मणाने पंचांग वाचन केले. ते सर्वांनीच ऐकले. त्यांनी मला आज्ञा केली की आज वैकुंठ चतुर्दशी असून चांगला मुहूर्त आहे. त्यांना मला आता महाप्रयाण करण्यास सांगितले आहे. त्यांच्या शब्दाची अवज्ञा मी का करावी असे स्वामींनी त्यांना विचारले. त्यांची आज्ञा का उल्लंघावी? जो जन्माला आला तो आज ना उद्या मरणारच आहे. हे बरोबर जन्माबरोबरच मरण येते. मग आज काय आणि वर्षाने काय? शेवटी सर्व दिवस सारखाच आहे किंवा मरण सारखेच आहे. मग इतर मंडळी म्हणाली, स्वामी तो ब्राह्मण म्हणजे काय देव थोडा आहे की त्याचे ऐकून तुम्ही देहत्याग करावयास निघालात? त्यावर आनंदमूर्ती म्हणाले, हो, तो ब्राह्मण नसून तो प्रत्यक्षात ब्रह्मदेव आहे. जर माझे वचन खोटे असेल तर बाहेर जाऊन त्या ब्राह्मणाला शोधून आणा. असे ऐकून सर्व ब्राह्मण बाहेर आले आणि त्या वृद्ध ब्राह्मणाला शोधू लागले, पण त्याचा कोठेही तिळमात्र शोध लागला नाही. मग सगळे स्वामी सन्निध येऊन त्या ब्राह्मणाचा शोध लागत नाही असे सांगितले. आत्ता होता, आत्ता कुठे गेला काय माहीत? आनंदमूर्ती म्हणाले, कोण ब्राह्मण, कोणता द्विज, उगाच व्यर्थश्रम कशाला घेता? तो प्रत्यक्षात ब्रह्मदेव होता आणि त्यांनीच आज वैकुंठ चतुर्दशी असल्याचा मुहूर्त सांगितला आहे. त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. श्री बोलले कैचा द्विज, शोधश्रमाचे नाही काज. वैकुंठ चतुर्दशी आज, प्रत्यक्ष बोलला चतुर्मुख. सर्वत्रांनी श्रवण केले, महाप्रयाणार्थ बोलले. उत्तम ऐसे घडले, उत्तर आमुचे तयासी. तदनुसार करणे प्राप्त, कल्पू नका दुसरा अर्थ. नित्यकृत्य सारून त्वरित, पुनरपी यावे या स्थळी. ऐसे सांगून आपले मठी, आज्ञा पिली एक गोष्टी. उपहार उद्योग उठाउटी, करोनी सिद्ध असावे. आपण करोनी असनान, बैसले श्रीपाद पूजन. पुराणिकही पुराण, सांगत बैसले समीप. वैदिक बोलावुनी श्रेष्ठ, चालविला पवमान पाठ. नामकीर्तन बोबाट, तोही हरिदासे करिजेला. आपण बहु सावधपणे, सर्व एकाग्र करती श्रवण. मुखे श्रीराम जय राम जय स्मरण, घोष बहु करी गजरे. ऐसे समारंभी असता, ग्रामस्थ मंडळी त्वरिता. येऊन निकट पोचता, आज्ञा पिले तया ते. सर्व करा भजन गजर, ऐसे ऐकोनी विप्रत भार. भजन घोष केला फार, उच्च स्वरे करोनी. स्वामी बोलले एकवार, सर्वई अति उच्च स्वरे. श्री सीताकांत ही अक्षरे, जय जय राम उच्चारा. ऐसे ऐकून ते ब्राह्मण परम उच्च स्वरे करोन. सीताकांत ऐसे स्मरण, केली गर्जना भोसाल.
आधीचं आसन घालून पादुका पुढे ठेवून आपण करीत भजन बैसले होते सावध. उच्च स्वरे श्रीराम जय राम आपणे उच्चारुणे नाम. शरीर लोटले पुरुषोत्तमे श्री पादुका वरुते. सर्वत्राचे चित्ती भ्रांती नमस्कारिती आनंदमूर्ती. चाचपोनी जव पाहती निष्प्राण झाले शरीर. झाला तदा हाकार मिळाले भूत नारी नर. कन्या पुत्र मित्र गोत्र परमाकांत करिजेला. अंतरोनी उरणा वस्त्र शवनिज विले त्यावर. पुढील साहित्य सत्वर मंडळीनी मेळविले. मिळवणी अभिप्रमांदी शव उचलून घेतले खांदी. ब्रह्मनाळीची मार्गशुद्धी करून या चालले. मार्गे करीत कीर्तन वारंवार नामस्मरण. ऐसे करत वृंदावन समीप गेले सर्वत्र. वृंदावनाच्या सन्निधानी येता ऐकला सर्वत्रांनी. आकाशा माझी मंजुळ ध्वनी नादश्रवणी पडतसे. सर्व ऐकती निवांत कैचा ध्वनी ऐकू येत. वृद्ध सुजान होते त्यात त्यांनी निश्चय मग केला. वैकुंठवासी श्रीमूर्ती झाले आज निश्चिती. येथील ध्वनी ऐकू येती अन्यत्र नोहे हे वचन. वृंदावनीचा अद्भुत डोल झाला त्या समयाते. ते पाहुणे धीमंत चमत्कारले निजमनी. म्हणती दुर्धर ख्याती धन्य सुश्लोक आनंदमूर्ती. अंतकाळी ही महामती सुकीर्ती करुणी गेले पै. स्वामींचा जो ज्येष्ठ सुत नवता निर्याण समयाते. धाकटा पुत्र गुणवंत तिमाप्पा होता त्या काळी. इंधनादी सर्व साहित्य मिळवून या यथामुक्त. मंत्राग्नी तिमाप्पाचे हाते देवविला द्विजवरी. जेव्हा ब्राह्मणाचा शोध केला आणि तो कुठेच मिळाला नाही तेव्हा आनंदमूर्ती म्हणाले, कोण ब्राह्मण कोण द्विज, उगाच व्यर्थ श्रम कशाला घेता. तो प्रत्यक्षात ब्रह्मदेव होता आणि त्यांनी आज वैकुंठ चतुर्दशी असल्याचा मुहूर्त सांगितला आहे. त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. मनात दुसरा तिसरा कोणता विचार आणू नका. तुमची नित्यकर्मे उरकून पुन्हा येथे यावे. मग आपल्या मठातील लोकांना उपहार करून घ्या, म्हणजे खाऊन पिऊन घ्या आणि प्रयाणाची सिद्धता करावी असे सांगितले. आपण पूजन करीत बसले. शेजारी पुराणिक देखील पुराण सांगत शेजारी बसला. मग इतर वेदपाठक लोक, वेद पाठ असणारे म्हणजे वेदपाठक किंवा वैदिक कर्म करणारे ब्राह्मण यांना बोलावून पवमानादी सुक्त म्हणावयास सांगितले. शिवाय कीर्तन गजर केला. ते सगळे एकाग्र चित्ताने ऐकू लागले. मुखाने श्री राम जय राम नावाचा घोष करू लागले. ही गोष्ट सगळीकडे पसरली. गावची ग्रामस्थ मंडळी आली. मग त्या सर्वांना स्वामींनी आज्ञा केली की सगळे जप मोठ्या मोठ्याने भजन कीर्तन करा, भजन गजर करा. हे ऐकून ते ब्राह्मण सीताकांत स्मरण करू लागले. म्हणजे हेच सांगितलं की सीताकांत स्मरण जय जय राम हाच जप करायला सांगितला होता. उच्च स्वरात भजन कीर्तन करताना आनंदमूर्ती आधीच रघुनाथ स्वामींच्या पादुका पुढे भजन कीर्तन उच्च रवात करीत बसले होते आणि अचानक त्याने उच्च रवात श्रीराम जय राम हा घोष करून आपले शरीर त्या पादुकांवरती लोटले. सर्वांना वाटले की आनंदमूर्ती गुरूंच्या पादुकांना नमस्कार करीत आहेत, पण हात लावून पाहिले तर शरीर निष्प्राण झाले होते. मग लोकांमध्ये हाहाकार झाला. सगळे नर नारी कन्या पुत्र मित्र गोत्र सारे एकत्र येऊन आकांत करू लागले. पण पत्नीचा उल्लेख यात नाही, म्हणजे त्या आधीच गेल्या असाव्यात. मग घोंगडी टाकून त्यावरती आनंदमूर्तींचे शव निजविले. सर्व साहित्य जमा करून ब्रह्मनाळच्या दिशेने चालले. सगळ्या ब्राह्मण मंडळींनी ते प्रेत खांद्यावरती घेतले आणि रस्त्याने नामघोष गजर कीर्तन करीत चालले. वारंवार नामस्मरण करू लागले. वृंदावनाच्या सन्निध आले असता तेव्हा आकाशातून दुदुंबीचा नाद ऐकू आला. स्वर्गातील वाद्यांचा मंजूळ आवाज येऊ लागला. वृंदावनाचा डोल ऐकू येऊ लागला. सगळ्यांनी तो आवाज ऐकून म्हणाले की आनंदमूर्ती आज स्वर्गवासी वैकुंठवासी झाले असे मनात निश्चिंतपणे मानले. ते एकमेकांना तो ध्वनी ऐका वृंदावनाचा डोल पहा असे म्हणू लागला. तो एकमेकाला तो ध्वनी ऐका डोल पहा असे म्हणू लागला. आनंदमूर्ती मोठे भाग्यवान आहेत
आणि आपल्या अंतसमयाला देखील त्यांनी हा चमत्कार दाखवला याने आपले नाव केले आहे, आपली कीर्ती करून गेले असे लोक म्हणू लागले. त्यावेळी स्वामींचा मोठा पुत्र कृष्णाप्पा हा बाहेर गेला होता, बहे या गावी गेला होता. त्यामुळे छोटा मुलगा तिमाप्पा गोसावी याच्या हातून मंत्राग्नी दिला. इतक्यात झाली सायंकाळ, परतून जाण्यास नाही वेळ. त्रिरात्र तेथे द्विजमंडळ वस्ती करुणी राहिले. मंडळीत ब्राह्मण श्रेष्ठ त्यांनी सहज काढली गोष्ट. आनंदमूर्ती उत्कृष्ट महोत्सव संतर्पण करीत असे. याचे मागे हे चालणे बहुधा चित्ती गमे कठीण. इतक्यात वृंदावनातून श्लोकध्वनी उमटला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे त्याचा अर्थ काय? साधूचे परित्राण, दुष्कृताचा विध्वंस करणे, धर्माचे प्रतिपालन करणे यास्तव अवतार युगे युगे होतो. ऐसा श्लोक ऐकता सर्व विस्मय पावले चित्ता. म्हणती येते श्लोक म्हणता गोचर दृष्टी दिसेना. वृंदावनामधून निघती काय श्लोकध्वनी, म्हणून मग निवांत होऊन ऐकावयासे इच्छिती. पुन्हा साधू परित्राण श्लोक उठे वृंदावनातून. ते सर्वांनी ऐकून निश्चयार्थ मग केला. आम्ही बोललो अन्न वस्त्र उत्सव यात्रा अति पवित्र. आनंदमूर्ती स्वतंत्र चालविले आजवरी. येथून पुढे हे चालणे वाटे आम्हा भाऊ कठीण. त्याच गोष्टीवर निपटन श्लोक बोलले गुरुराज. आमचा संशय वारावा, स्वकीर्ती ध्वज उभारावा, संप्रदाय चालवावा हे आवश्यक श्रीवर्या. ऐसा निश्चय ठरवून स्वस्थ राहिले आपले स्थानी. इतक्यात बहे क्षेत्राहुनी कृष्णाप्पाही पातले. ते स्वामींचे ज्येष्ठ पुत्र निर्याण समयी नव्हते, घरी नव्हते. वृत्तांत परसोनी मार्गात दुःखित चित्ते धावले. ते मी पातकी हतभाग्य, श्रीने केला माझा त्याग. धरला वैकुंठीचा मार्ग, मी आता कोठे पाहू. निर्धार करून उपोषण, शुष्क होऊन वेचीन प्राण. ऐसा पापी मी दुर्जन, कासया देह वागवू. ऐसा निश्चय करून कृष्णाप्पा परतीरा येऊन. सन्मुख वृंदावन लक्षून शोकाकुलित बैसले. स्नान नसे मग कैचे पान, झाले अहोरात्र 3 दिन. कित्येक मंडळी जाऊन नाना परी बोधिले. तथापि कोणाची काही गोष्ट सर्वथा ऐकली नाही. दर्शन दिल्या वाचून पाही प्राण ठेवीत नाही मी. ऐसा तयाचा निश्चय दिवस प्राप्त झाला तृतीय. रक्षा विसर्जन अस्ति संचय, सर्वत्र आणि संपादिले. आता करावे वैदिक श्राद्ध, ऐसे बोलले सकल बुध. इतक्या माझी मूर्ती आनंद प्रेतरूपी प्रगटले. निर्याण समयी जैसे ध्यान, तैसेच होऊन निर्माण. मुखी ते जे एक प्राण, मात्र नसे देही त्या. वैदिका श्राद्ध मग राहिले, अद्भुत हे दृष्टी पडले. कोणी कधीच नाही पाहिले, विचित्र ऐसे भूलोकी. वेदिका श्राद्ध आता राहो, संस्कारी घालावा हा देहो. अद्भुत खेवडे पहा हो, मागे पुढे न श्रुतदृष्ट. केला सर्वांनी निश्चय, स्वामींचा जो ज्येष्ठ तनय. प्राप्त होता निर्याण समय, समीप भागी नव्हता तो. त्यासी न होता दर्शन, आपण केले वैकुंठी प्रयाण. यास्तव निग्रह करून प्राण त्यागू इच्छित असे. त्यास द्यावया दर्शन, केले कलेवर निर्माण. एतद्विषयी भाव आन, नसे हे मनागमत असे. श्रीकृष्णेचे पैलतीरी, कृष्णानंद सदाचारी. त्यास जाऊन झडकरी, श्रुत केला वृत्तांत. आपण दर्शन द्यावे या हेतू, प्रगटे श्री मूर्तिमंतू. कलेवर प्राण रेतू, सजीव ऐसे प्रगटले. हे ऐकोनी विपरीत, कृष्णानंद धावले त्वरित. पोटी धरून या शवाते, उक्साबुक्सी स्पुंद तसे. स्वामींनी मज कृतार्थ केले, अघटित घडवून आणले. मृत्यूवश जे दग्ध झाले, पुन्हा निर्मिले मजसाठी. त्या काळीचा ध्यान श्लोक, कवीने प्राकृत रचला एक. तोची ग्रंथी करून लेखक, श्रोत्या श्रवणी ऐकविला. प्रावरणारुण वस्त्र भाळी, विलसे त्रिपुंड जो रेखिला. माळ कंठीसी उत्तरांग, भुजतो जानूवरी ठेविला. बक्षी दक्षिण हस्त कुपटी, व्योमप्रभाती असे. ऐसा आनंद देह तृतीय दिवशी, कृष्णेक्षणार्थी दिसे.
असे ध्यान कलेवर होते तेथे 3 प्रहर. पडला सर्वासी विचार सार्थकाचा ते दवा. पूर्वी देह दहन केला असता पुन्हा गोचर झाला. आता अग्निसंस्कार याला करावा की न करावा. हीच पडली पंचायती कोणी नदीत लोटा म्हणती. बहुतेक जनाची चित्ती इंधने आणून दग्ध करू. किती एक मिळाली यात्रा पाताक्षणी त्या पवित्रा. आश्चर्य वाटले सर्वत्र ऐसे कधीच न दाहले. इतक्यात वर्तले विपरीत पडले होते जे काप्रेत. अकस्मात दाहले गुप्त काय कौतुक वर्णावे. तृतीय दिवशीचे कृत्य वेदिका श्राद्धादी समस्त करोनी पुढे यथोक्त क्रिया कर्म चालविले. और्ध्वेहिक सर्व कर्म जेथीच्या तेथे दान धर्म. यथाविधी वंशज उत्तम पावभीती सिद्धिते. केले सुंदर संतर्पण यथायोग्य हरिकीर्तन. मिळाले सर्व इष्टजन आनंदे सर्व बोलाविले. आगाहे चरित्र भागीरथी श्रवणी जे का सुस्नात होती. तेन पडती पुनरावृत्ती संसार जनन मरणाच्या. गोपाळात्मज कवी किंकर संतांचे रक्षोनियाद्वार. प्रसाद इच्छित वारंवार तिष्ठे पुढे कर जोडोनी. आनंद चरितामृत ग्रंथ बापानंद विरचित. प्रेमळ संत परिसोत 15 गोढा. श्री रघुनाथार्पण नमस्तू. तिमाप्पाच्या हातून स्वामींना अग्नी दिला. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि परतून जायला काही वेळ मिळाला नाही. कारण आता पण ब्रह्मनाळा घनदाट झाडी आहे. तेव्हा तर चिकारच असेल की लोकांना जायला भीतीच वाटत असेल. त्या काळी काही गाड्या घोडी लगेच उपलब्ध नव्हते. त्यामुळे सर्व मंडळी तेथेच वस्ती करून राहिले. आणि मग जमलेल्या सर्व मंडळीत आपसात चर्चा सुरू झाली की येथे आनंद मूर्तीने दरवर्षी मोठा उत्सव केला. संतर्पण केले म्हणजे लोकांच्या पंक्ती भोजन अन्नदान यासाठी लागणारा सर्व खर्च साधन सामुग्री जमा केली करत होते. पण त्यांच्या पाठीमागे हे काही चालवणे कठीण दिसते असे बोलतात. श्रींच्या वृंदावनातून परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असा श्लोकध्वनी उमटला. सर्वांनी तो आवाज ऐकला व विस्मित झाले. आवाज तर येतो आहे पण दृष्टीला कोणी दिसेना. मग हा श्लोक पुन्हा एकदा वृंदावनातून ध्वनी निघतो काय असे आपापसात विचारू लागले आणि तो ऐकण्याची इच्छा प्रगट केली आणि सगळे शांत बसले. तर वृंदावनातून आता म्हणजे स्वामींचं तर नुकतं दहन केलं होतं. हे वृंदावन गुरुमूर्तीचं आहे. त्यातून श्लोक निघाला. वृंदावनातून पुन्हा तोच श्लोक बाहेर ऐकू आला. असा 3 वेळा श्लोक ऐकू आला. आवाज आला आणि श्लोकाचा ध्वनी झाला. मग आनंद मूर्तींनी हा महोत्सव सुरू केला होता. अन्नछत्र चालविले. त्यांच्या माघारी कसे काय चालेल असा संशय आम्ही घेतला. म्हणूनच वृंदावनातून हा ध्वनी निघाला. तेव्हा हा महोत्सव स्वामींनाच चालवणे आहे. ते स्वामी चालवतील. आम्ही कोण चालवणार आहे असा जमलेल्यांना एक विश्वास वाटला आणि त्यांनी हा विचार व्यक्त केला. एवढ्यातच भयक्षेत्री गेलेला स्वामींचा मोठा पुत्र कृष्णाप्पा ते परतले. ते तेव्हा स्वामींचे देहावसान झाले ही बातमी कळली. ते घरी नव्हते. त्यांना रस्त्यात हा वृत्तांत कळला तेव्हा ते अतिदुःखाने शोक करतच रस्त्याने धावले. मी पापी हतभागी आभागी म्हणूनच श्रींनी माझा त्याग केला आणि ते वैकुंठवासी झाले. मी आता त्यांना कोठे पाहू. मग मी आता माझा प्राण देतो नाहीतर मला स्वामींनी दर्शन द्यावे असा निश्चय करून ते वृंदावनासमोर शोक करीत बसले. जेवण नाही खाण नाही आंघोळ नाही. दिवस रात्र असे 3 दिवस ते उपोषणाला बसले. लोकांनी पुष्कळ समजावले पण ते कोणाची गोष्ट ऐकेनात. जर मला स्वामींनी दर्शन दिले नाही तर मी आपला प्राण ठेवीत नाही. मग 3रा दिवस उगवला. सावडण्याची वेळ झाली. सावडणे म्हणजे अस्थी गोळा करून त्या एका लाल फडक्यात बांधायच्या आणि त्या छोट्या अस्थी मोठ्या हातापायाच्या अस्थी राख पूर्णपणे नदीमध्ये सोडायची. ती जागा पाण्याने धुवून टाकायची असा आपल्या धर्मात रिवाज आहे. त्यानुसार तिथे आता वेदिका श्राद्ध करायचे असते. पण तितक्यात आनंदमूर्ती स्वामींनी दहन समयी तसा देह होता ते तसे जसे होते तसेच कलेवर पुन्हा निर्माण केले. मात्र त्या देहात प्राण नव्हता. लोकांना खूप आश्चर्य वाटले. असे कधी बघितले नव्हते. ते आपापसात बोलू लागले. बघा केवढी ही अद्भुत गोष्ट आहे. स्वामींचा मोठा मुलगा निर्वाणाच्या समयी जवळ नव्हता
त्याच्यासाठी स्वामींनी हा देह निर्माण केला असावा. मग कृष्णेच्या पैलतीरी उपोषणाला बसलेल्या कृष्णाजी गोसावींना ही घटना सांगितली की त्याबरोबर कृष्णाजी धावले आणि त्या कलेबराला कवटाळून ओक्साबोक्षी रडू लागले. आज स्वामींनी मला कृतार्थ केले. आज अघटित गोष्ट खरी करून दाखविली, घडवून आणली. आणि जे मृत आहे, जाळून टाकलेले आहे, जो देह मृत आहे, जो दग्ध केला आहे, जाळून टाकलाय, तो माझ्यासाठी पुन्हा निर्माण केला. त्यावेळी कोणीतरी एक श्लोक रचलेला आहे की अंगावर वस्त्रे प्रावरणे, कपाळी त्रिपुंड, गळ्यात माळा, एक हात जंगावरती आणि एक हात पोटावर असून आनंदमूर्तींनी कृष्णप्पाच्या दर्शनासाठी देह निर्माण केला. असे 3 प्रहर ते कलेवर तिथे पडून होते. अनेक लोक दर्शनाला येत होते. आता लोकांना प्रश्न पडला की एकदा दहन केलेले प्रेत पुन्हा दृष्टिगोचर झालेले आहे. आता पुन्हा अग्निसंस्कार करायचे का काय करायचे, का वैदिक श्राद्ध करायचे? वैदिक श्राद्ध. कोणी म्हणाले नदीत लोटून द्यावे, पण बऱ्याच लोकांनी इंधन सामुग्री जमवून अग्निसंस्कार करावा अशी इच्छा व्यक्त केली. असा विचार चालू असताना पुन्हा एक चमत्कार झाला आणि ते प्रेत नष्ट एकदम अदृश्य झाले. आणि मग तृतीय दिवसाची जी काही क्रियाकर्मे असतात ती पूर्ण केली. मग 15 दिवसापर्यंत दान, धर्म, संतर्पण, हरिकीर्तन या सर्व गोष्टी केल्या. सगळे नातेवाईक जमले आणि हा सोहळा पूर्ण केला. हे आनंदमूर्ती चरित्र म्हणजे भागीरथी स्नान आहे. जे त्यात श्रवणरूपी स्नान करतात ते पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणार नाहीत. गोपाळात्मजांनी वारंवार हात जोडून हा प्रसाद पुन्हा पुन्हा मिळावा अशी प्रार्थना केलेली आहे. अशा रीतीने येथे अध्याय 15 समाप्त झालेला आहे. आनंदमूर्तींच्या निर्वाण काळाची एक अजून आख्यायिका सांगलीमध्ये सांगितली जाते की आनंदमूर्तींच्या शवाला खांदा देणारी मंडळी थोड्या अंतरावर जाताच शव जड आहे अशा अर्थाचे उद्गार परस्परास काढू लागले. त्याचबरोबर आनंदमूर्ती तिरडीवरून खाली उतरले. ब्रह्मनाळापर्यंत चालत जाऊन त्यांनी पुनश्च आपला देह ठेवला. ही कथा बकरीत दिलेली नाही. गोपाळात्मजानेही तिचा उल्लेख केला नाही. पण कृष्णाप्पांना आनंदमूर्तीच्या शवाचे जे पुनर्दर्शन झाले त्यावरून वरील कथा बहुधा प्रचलित झाली असावी असा एक लेखकांना वाटते. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. श्री रघुनाथार्पण नमस्तु. सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. शेगावीचे गजानन महाराज की जय. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व संतांचा उदो उदो, सर्व संतांचा जय जयकार असो.